पुस्तकांचे शब्दांकन आणि भाषांतर देखील केले आहे. विविध पुस्तकांना प्रस्तावना देखील त्यांनी दिलेली आहे. त्यांचं स्पेशलायझेशन म्हणजे 2 गोष्टीमध्ये आहे. एक तर शुद्ध लेखन, हे आपण आज बघणारच आहोत. शुद्ध लेखनावरती ते पूर्ण महाराष्ट्राच्या वस्तू अगदी कमर्शियल स्तरावरच्या देखील त्या शिकवतात, करतात आणि त्यात त्यांचा व्यवसाय देखील आहे. ते एक व्यावसायिक देखील आहे. तर वैभव साळके सरांना मी विनंती करेल की त्यांनी सूत्र हातामध्ये घ्यावीत. मी फक्त सांगेन, याही सेशनला आपण प्रत्येक सेशन प्रमाणे सर्टिफिकेट देणार आहोत. साधारणपणे 20 ते 25 मिनिटांनंतर तुमच्या चॅटबॉक्समध्ये सर्टिफिकेटची लिंक दिली जाईल. त्या लिंकवर क्लिक करून तो फॉर्म भरून तुम्हाला सर्टिफिकेट तुमच्या ईमेलवरती मिळून जाईल. याशिवाय मी असं म्हणेन, एक वैभव सरांचं हे पण सेशन झाल्यावरती मी सांगणारच आहे, त्यांच्याकडनं स्पेशल आणखीन कुठली माहिती हवी असल्यास मी त्यांचं चॅटबॉक्समध्ये नंबर देखील शेअर करेन. तर त्यांच्याकडनं कुठलीही माहिती हवी असल्यास किंवा त्यांच्याकडनं मराठी भाषेचे प्रशिक्षण जरी घ्यायचे असल्यास आपण त्यांच्याकडनं घेऊ शकतात. तर सर, वैभव सर, मी तुमच्याकडे सूत्र सोपवतो आणि या सेशनला सुरुवात आपण करावी अशी विनंती करतो. वैभव सर. नमस्कार सगळ्यांना. आवाज येतोय? पौरज, आवाज येतोय? हो, अगदी सर, व्यवस्थित. सगळ्यांचं मी स्वागत करतो. शुद्ध लेखनासारख्या विषयासाठी तुम्ही 64 लोक मला आता दिसत आहेत आणि ही चांगली संख्या आहे, कारण हा तसा समाजाच्या अनास्थेचा विषय आहे. या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी माझे शुद्ध लेखनातले एक गुरु अरुण फडके यांचं अलीकडे निधन झालं. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि एकतर मुळात शुद्ध लेखनाची गरज का आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. अलीकडच्या काळात ती फार वाढली आहे, कारण आपली अनास्था वाढली आहे. दुसरं कारण आहे, अलीकडच्या काळात इंग्रजी माध्यमातून आपली मुलं शिकतायत, त्यामुळे शुद्ध लेखनाची आबाळ झाले आणि आपले संवादाचे काही प्रश्न निर्माण झालेत. त्याच्याविषयी आपण थोडं बारकाईने विचार करण्याची समाज म्हणून गरज आहे. शुद्ध लेखनाच्या दिशेने असं या माझ्या कार्यशाळेचं नाव आहे आणि ते ठेवण्यामागे काय विचार आहे तो अगदी थोडक्यात सांगतो. शुद्ध लेखन म्हणजे खरं तर प्रमाण लेखन. मला अनेक जण तू शुद्ध लेखन का म्हणतो, प्रमाण लेखन का म्हणत नाही असा प्रश्न विचारतात. कारण शुद्ध लेखनामध्ये शुद्ध असा शब्द आहे आणि त्याचा पावित्र्याशी संबंध आहे का असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. तर माझ्या मनात पावित्र्याची भावना नाही, मात्र मी प्रमाण आणि थोड्याच्या मेहनतीनं ते दूर झाले तसे आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतील आणि ते थोड्याच्या मेहनतीनं दूर होऊ शकतात हे सांगणे ही या कार्यशाळेमागचा मुख्य हेतू आहे. आणि मग शुद्ध लेखनाच्या दिशेने लोकांना घेऊन जाणे हा त्याचा दुसरा हेतू. मी शुद्ध लेखनाच्या दिशेने असं म्हणतो कारण संपूर्ण शुद्ध लेखन ही कवी कल्पना आहे. ते कोणालाही शक्य नाही. त्याला 2 कारण आहेत. एक तर भाषा ही प्रवाही असते आणि भाषा म्हणजे काही गणितासारखं शास्त्र नाही, त्यामुळे काटेकोर नियम करणे अशक्य असते. या 2 पातळ्यांवर म्हणजे एकतर नियम उपलब्ध नाहीत आणि असलेल्या नियमांच्या पुढेही बदलामुळे भाषा जात असते. त्यामुळे 100% शुद्ध लेखन ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. पण मी आज 90%, 95% शुद्ध लिहू शकतो. तुमच्यापैकी अनेक जण जे 50-60% असतील ते थोड्याशा प्रयत्नानं 90%, 95% जाऊ शकतील. आज त्यासाठीची अनेक साधनं सुद्धा उपलब्ध आहेत आणि त्याचीच दिशा मी तुम्हाला दाखवणार आहे. अगदी काही जुजबी माहिती सुरुवातीला सांगतो. मराठी साहित्य महामंडळाने 1961 शुद्ध लेखनाचे 14 नियम केले आणि 1972 नवे 4 नियम केले. तेव्हापासून आपल्या भाषेबाबत नियम करण्यात आलेले नाहीत. अध्यादेशानं ॲ आणि अ असे 2 स्वर आपल्या भाषेत घेण्यात आले, पण नवीन नियम केले गेले नाही. याचा अर्थ गेल्या 30-40 वर्षात भाषा जी बदलली आहे त्याच्याबाबत काय करायचं याच्याविषयी शुद्ध लेखनाच्या नियमांमध्ये मार्गदर्शन नाही. ते आपल्याला पुढे करावं लागेल, ऍड करून घ्यावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मराठी भाषेच्या पायात आपण संस्कृतीच्या बेड्या टाकून ठेवलेल्या आहेत. मी बेड्या यासाठी म्हणतो की
काही वर्षांपूर्वी आपल्याकडे संस्कृतची सक्ती बंद झाली आणि तो ऐच्छिक विषय झाला. त्यामुळे माझ्यासह अनेकांना शाळेमध्ये संस्कृत नव्हतं आणि त्यामुळे संस्कृतातील शब्द असे लिहा असं जेव्हा आपली भाषा आपल्याला सांगते तेव्हा ते संस्कृत शब्द आहेत का हे आपल्याला ठरवून घ्यावं लागतं आणि ती गोष्ट आपल्यासाठी अवघड होते. म्हणून मी संस्कृतचे बेड्या असं म्हणतो. जेव्हा आपल्या शाळांमधून संस्कृत काढलं गेलं तेव्हा खरं तर या नियमांचा काही एक विचार व्हायला हवा होता, तो झाला नाही. तर आपण या शुद्धलेखनाच्या दिशेने प्रवास कसा करायचा ते ह्या शुद्धलेखनातल्या नियमांपैकी काही नियमांच्या अनुषंगानं आज पाहणार आहोत. तत्पूर्वी काही लोक शुद्धलेखनाची गरज काय असा प्रश्न निर्माण करतात. तर त्यांना हे सांगावं वाटतं की भाषा ही संवादासाठी असते आणि उत्तम संवादासाठी जर आपण लेखी भाषा वापरत असू तर ती अचूक लिहिणं गरजेचं आहे. जर चुकीचं लिहिलं गेलं तर चुकीचा संदेश पोचवला जाईल आणि अनर्थ घडेल. आपल्या इतिहासात धचा मा झाल्याचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहित आहे. जेव्हा केव्हा अशी एखादी ह्रस्वदीर्घाची चूक होते तेव्हा केवढा अनर्थ होऊ शकतो याची अनेक उदाहरणं देता येतील. अगदी तुमच्या लेखनामध्ये तुम्ही जर शिरोरेषा दिली नाहीत तरीही अर्थबदल होऊ शकतो, अनर्थ घडू शकतो. तुम्ही अर्धा त लावला नाही, एखादा अनुस्वार दिला नाही, एखादा पूर्णविराम दिला नाही तरीही भाषेमध्ये मोठा गोंधळ निर्माण होऊन संवादाचाच विचका होऊ शकतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याचा अर्थ संवाद उत्तम झाला पाहिजे. आज आपण ऑनलाईन पद्धतीनं संवाद साधतो आहोत. आजचं युग हे संवादाचं युग आहे असं आपण म्हणतो. तेव्हा उत्तम संवाद साधण्यासाठी आपल्याला उत्तम बोलता आलं पाहिजे, तसं उत्तम नेमकं आणि अचूक लिहिताही आलं पाहिजे. अगदी एक 2-3 उदाहरण द्यायची तर 17व्या वर्षी एखादा माणूस मरण पावला असं जर आपण लिहिणार असू तर त्यातला त हा सिंगल त आहे. पण 17व्या वर्षी एखादा माणूस मरण पावला तर आपल्याला त ला त जोडावा लागतो. म्हणजे तो जो अर्धा त असतो त्याच्यात किती वर्षांचं अंतर आहे हे तुमच्या सहज लक्षात येईल. म्हणजे एखादी व्यक्ती जर 17व्या वर्षी मरण पावली असेल तर तुमच्या अर्धा त न लावल्यामुळे त्याचं आयुष्य तुम्ही 17व्या वर्षी संपवून टाकाल. किंवा त्या उलट एखादा 17 वर्षाचा मुलगा मरण पावला तर त्याला तुम्ही 70 वर्षाचा करून मोकळे व्हाल. तर असं व्हायचं नसेल तर तुम्हाला तो अर्धा त किती महत्वाचा आहे हे कळलं पाहिजे. अनेकदा आपल्याकडे आपण कविता म्हणतो तर गाणी असतात आपली, त्यात वेगळ्या ठिकाणी थांबल्यामुळे केवढा गोंधळ होतो हे पण तुम्ही जर थोडं बारकाईनं पाहिलात तर तुम्हाला त्याच्यात गंमत पण कळेल त्यातली आणि लक्षात येईल. खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या अशी एक कविता आम्हाला शाळेत होती. आपल्यापैकी अनेकांना होती असेल. तर ती अशीच म्हटली जायची की खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या. यात यतिभंग आहे. चिंधड्या म्हणजे बारीक बारीक कड, पण चिंधड्या शेवटी आल्यामुळे आणि यतिभंग होत असल्यामुळे चिंधड्या हे संबोधनच आहे काय असं अनेकदा आपल्याला वाटतं. खरं तर चिंधड्या उडविन राई राई एवढ्या असा त्याचा अर्थ आहे. याचं सोपं उदाहरण सांगतो, तुम्हाला गंमत वाटेल. हे बहुतांश जणांना माहित नाही, पण आपली जर 10 कोटी जनता असेल मराठी बोलणारी तर 10 कोटीच्या 10 कोटी लोकांना सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ही आरती माहिती आहे. पण 10 कोटीपैकी 9 कोटी 9.5 कोटी 9.5 कोटी लोकांना हे माहित नाही की त्याचा अर्थ काय. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची असं आपण म्हणतो. पण सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नंतर थांबत असल्यामुळे म्हणजे मग येत असल्यामुळे नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची असं पुढे उच्चारत असल्यामुळे हे नुर्वी पूर्वी प्रेम काय आहे हे अनेकांना माहित नसतं. तर त्यात गंमत अशी आहे की सुखकर्ता
सुख करणारा, दुःख हरता, दुःख हरणारा, वार्ता विघ्नाची नुरवी, जो वार्ता विघ्नाची उरवत नाही, नुरवतो न उरवतो, आणि पूर्वी प्रेम कृपा जयाची, म्हणजे ज्याची कृपा प्रेम पुरविते, असा त्याचा अर्थ आहे. मी गमतीनं असं माझ्या कार्यशाळेत म्हणत असतो, एकदा हे असं कळलं की तुम्ही येत्या गणपतीत शेजाऱ्याबरोबर पैज लावू शकाल, आणि हे त्याला हमखास माहित नसेल ती पैज तुम्हाला जिंकता येईल. दुसरं एक उदाहरण असतं, वर्गाबाहेर जाऊ नये अशी सूचना लिहिलेली असते. विचार करा, जर त्याच्यामध्ये तुम्ही चुकीच्या ठिकाणी जागा टाकली तर ते वर्गाबाहेर जाऊन ये असा त्याचा आदेश होईल. केवळ जागा बदलली, अधिक स्पेस पडली तरीही असा अनर्थ होऊ शकतो. याचं आणखी एक उदाहरण म्हणजे तुम्हाला अनेक ठिकाणी दवाखाना हा शब्द दवा रवाना असा लिहिलेला आढळतो. कारण ख आणि र व हे दोन वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेले असतात, लिहावे लागतात, हेच आपल्याला माहित नाही. मित्रांनो, शुद्धलेखनाच्या दिशेने ही कार्यशाळा साधारण 3.5-4 तासांची. आज आपण एक 30-40 मिनिटांमध्ये त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. त्यामुळे अर्थातच आपण सगळंच काही आज घेऊ शकणार नाही, पण अतिशय महत्वाच्या तुम्हाला शुद्धलेखनाच्या दिशेने पुढे घेऊन जाणाऱ्या काही गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे. थोड्याशा वेगानं जावं लागतंय, पण तरीही जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आहे. केवळ अक्षरावर रेषा दिली नाही तरी गोंधळ होऊ शकतो. त्याचं एक उदाहरण आता माझ्या समोर आहे. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या 24 गाड्या 26 करण्यात आल्या अशी जर बातमी तुम्ही हाताने लिहिलीत आणि त्याच्यावर जर तुम्ही शिरोरेषा दिली नाही तर त्या 26 असा जो आकडा आपण लिहितो त्याचा अर्थ रद्द असा होऊ शकतो. एकदा लिहून बघा. आणि जर बातमी अशी आली गणपतीला कोकणात जाणाऱ्या 24 गाड्या रद्द करण्यात आल्या तर केवढा हाहाकार मध्ये हे कोकणात गणपतीला जाणाऱ्या लोकांनाच कळू शकेल. तर केवळ शिरोरेषा न दिल्यामुळे सुद्धा असे गोंधळ होऊ शकतात, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणखी एक गोष्ट सांगतो, आपल्याला उच्चार कसे करावेत तेही अनेकदा शिकवलं जात नाही आणि त्यामुळेही गोंधळ होत असतात. अनेक लोक आम्ही वर्षानुवर्ष न आणि न मध्ये फरक करत नाही आणि न ला न म्हणतो असं म्हणतात आणि तसंच म्हणत राहतात. त्यामुळे सुद्धा गोंधळ होऊ शकतात, हे आपण लक्षात घेत नाही. माझं म्हणणं आहे की रोज लोक व्यवहारात काय बोलतात हे ठीकच झालं, पण प्रसार माध्यमात काम करणारी मंडळी सुद्धा असं म्हणतात. प्राध्यापक मंडळींना सुद्धा न आणि न शिकता येत नाही किंवा अट्टहासाने ते शिकत नाही, ही वाईट गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही म न म्हणालात आणि म न म्हणालात तर त्याच्यामध्ये अर्थाचा भेद आहे. खू न आणि खू न याच्यामध्ये अर्थाचा भेद आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ते शिकलं पाहिजे. बरं, ही उच्चार स्थानं जर समजून घेतली तर हे करणं फारसं अवघड नाहीये. मी शेकडो लोकांना या गोष्टी अगदी 5-5 मिनिटांमध्ये शिकवलेल्या आहेत. शिवाय अनुस्वार न दिल्यामुळे चिताचं चिंता होतं, हे उदाहरण तुम्हाला माहित असेलच. केवळ रस्वचं दीर्घ केल्यामुळे सुद्धा अर्थ बदलतात. सुशीला असा जो शब्द आहे, जे नाव आहे ते सुशीला दीर्घ हवाशी, तो जर रस्व केला तर चांगला दगड असा त्याचा अर्थ होईल. दीर्घ असतो तेव्हा शीलवंत असा त्याचा अर्थ असतो. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे. अनसूया असं नाव आहे. खूप महिलांचं नाव हे अनुसया असं ठेवलेलं असतं, त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे नावं ठेवताना आपण थोडा अर्थाच्या अंगानेही विचार करायला हवा. शिवाय शुद्धलेखन का शिकायचं तर ते उत्तम संवादासाठी शिकायचं, हे मी तुम्हाला मगापासून सांगत होतोच. पण जेव्हा इंग्रजीतला स्पेल चेकर आला तेव्हा ऑक्सफर्ड विद्यापीठानं चिंता व्यक्त केली होती की जर लोक शुद्ध लिहिणं विसरले तर त्यांना खोल विचार करता येणार नाही. म्हणजे खोल विचारासाठी शुद्ध लेखनाची भाषा उत्तम येण्याची अत्यंत आवश्यकता असते. आणि हे मी म्हणत नाही, हे ऑक्सफर्ड विद्यापीठ म्हणत आहे. आपण आता थेट शुद्ध लेखनाच्या नियमांकडे जाणार आहोत. तत्पूर्वी एक कानमंत्र तुम्हाला देऊन ठेवतो. आपल्याकडे आपल्या भाषेत जे शब्द आहेत त्यांची विभागणी 8 जातींमध्ये केली जाते. शब्दांच्या 8 जाती तुम्ही शिकलेल्या असाल, थोडंसं मागे जाऊन त्या पाहून घ्या हवे तर. विकारी शब्द आणि अविकारी शब्द अशा त्याच्या मुख्य जाती आहेत.
आणि विकारी शब्दांमध्ये 4 आणि अविकारी शब्दांमध्ये 4 अशी त्यांची विभागणी करण्यात आलेली आहे. या विभागणीमध्ये कोणते शब्दांच्या जाती आहेत तेही थोडक्यात सांगतो. विकारी म्हणजे ज्याच्यामध्ये विकार होतो, बदल होतो, असे 4 जातीचे शब्द असतात. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. आणि अविकारी म्हणजे ज्याच्यामध्ये विकार होत नाही, ज्यांच्यामध्ये काही बदल होत नाही, असे 4 जातीचे शब्द असतात. क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. हे का समजून घ्यायचंय? जर हे समजून घेतलात तर तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल की भाषेतल्या एकूण शब्दांच्या 8 जातींपैकी 4 जातीचे शब्द हे एकदा पाठ करायचे आणि आयुष्यभर ते तसेच लिहायचे, त्याच्यात कोणताही बदल होत नसतो. म्हणून तुम्हाला जर एकदा कळलं की क्रियाविशेषण, उदाहरणार्थ हळूहळू चालला, यातलं हळूहळू एकदा तुम्हाला दोन्ही ळू दीर्घ आहेत हे कळलं की आयुष्यभर आणि कुठेही गेला तरी ते दीर्घ लिहायचे आहे. सुंदर गातो या शब्दामध्ये सुंदर हा शब्द आहे, तो सुरस्व लिहायचा हे एकदा कळलं की तो नंतर कधीच बदलत नसतो, कारण ती क्रियाविशेषण असतात. शिवाय शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय ही जर तुम्ही समजून घेतलात तर ती एकदा समजून घेतल्यानंतर आयुष्यभर तशीच लिहायची असतात. म्हणजे जातीच्या अनुषंगाने जर विचार केला शब्दांचा तर आपल्याला 4 जाती या एकदा शिकून घ्यायच्या आहेत आणि आयुष्यभर तशाच वापरायच्या आहेत. प्रश्न निर्माण होतो त्या उरलेल्या 4 जातींचा, ज्या जातींमध्ये विकार होत असतो आणि त्याच्यासाठीच आपल्याला नियमांकडे पाहावं लागतं आणि नियम समजून घ्यावे लागतात. याबरोबर एक गोष्ट इथे नमूद करून ठेवतो की आपल्याला अचूक लिहायचं असेल तर आपल्याला वर्णमाला माहित असावी लागते, संधी कशी होते, प्रयोग कसे असतात, वाक्याचे प्रकार कसे असतात, समास कसे होतात, अलंकार कसे वापरावेत, वृत्ते म्हणजे काय, शब्दसिद्धी म्हणजे काय, वाक्यपृत्तकरण म्हणजे काय, वाक्प्रचार आणि म्हणी यांचा योग्य वापर, विरामचिन्हांचा योग्य वापर, काळ, अशा बाकीच्या काही गोष्टी सुद्धा समजून घ्याव्या लागतात. पण बहुतांश आपल्या गोष्टी ज्या अडकतात त्या शुद्धलेखनांच्या नियमाने अडकतात. म्हणून आज आपण शुद्धलेखनांचे नियम समजून घेण्याकडे भर देणार आहोत. सर्वप्रथम आपण अनुस्वारांचे नियम समजून घेऊया. अनुस्वार म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, नाकामधून ज्याचा उच्चार होतो त्याला आपण अनुस्वार असे म्हणतो. त्यातले जे वेगवेगळे नियम आहेत आणि त्याचं लेखन कसं करायचं ते आधी तुम्हाला सांगतो. कादंबरी असा शब्द जर तुम्हाला मी लिहायला सांगितला, जो मी अनेकदा माझ्या कार्यशाळेत सांगत असतो, तर अनेक जण कादंबरी हा शब्द लिहिताना का वर शिरोबिंदू देतात. तो द वर द्यायला हवा, पण अनेकदा आपलं असं होतं की शिरोबिंदू कोठे द्यायचा हेच आपल्या लक्षात येत नाही. म्हणून त्याबाबत एक छोटासा कानमंत्र मी तुम्हाला देणार आहे की ज्या 2 अक्षरांच्या मध्ये अनुस्वाराचा उच्चार होतो त्या 2 अक्षरापैकी पहिल्या अक्षरावर त्याचा शिरोबिंदू द्यायचा असतो. उदाहरणार्थ आत्ता सांगितलेला शब्द कादंबरी, याच्या द आणि ब च्या मध्ये अनुस्वाराचा उच्चार होतोय, म्हणून द वर शिरोबिंदू दिला पाहिजे, अनुस्वार दिला पाहिजे. अनेक जण तो कावर देतात, तो चुकीचा आहे. दुसरा एखादा शब्द घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ संत असा शब्द घेतला तर याच्यात गोंधळ होत नाही, कारण स आणि त च्या मध्ये न चा उच्चार होत असतो, आपण स वर अनुस्वार देतो. जेव्हा 3 अक्षरी 4 अक्षरी शब्द असतात तेव्हा अशा प्रकारचा गोंधळ होण्याची शक्यता असते. तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा. याच्याच जोडीनं लक्षात ठेवायला सोपं म्हणून सांगून ठेवतो, रफार कुठे द्यायचा याचाही अनेकांना गोंधळ होत असतो. तर तेव्हा सूर्य असा शब्द डोळ्यासमोर ठेवा आणि नियम लक्षात घ्या, ज्या 2 अक्षरांच्या मध्ये रफाराचा उच्चार होतो त्यातल्या दुसऱ्या अक्षरावर रफार द्यावा. सूर्य या शब्दामध्ये सु आणि य याच्यामध्ये र चा उच्चार होतोय, म्हणून य वर आपण रफार देतो. याचं एक दुसरं उदाहरण सांगतो. आशीर्वाद हा जो शब्द आहे त्याच्यात आशीर्वाद
र अर्धा शी आणि वच्या मध्ये उच्चारला जातो, म्हणून वावर रकार पाहिजे. खूप लोक तो शीवर देतात आणि अनेकदा आशीर्वाद असं लिहिलेलं असतं. बहुधा रिक्षाच्या मागे आई तुझा आशीर्वाद, बाबा तुमचा आशीर्वाद, साईंचा आशीर्वाद असं लिहिलेलं असतं. ट्रकच्या मागे सुद्धा असं असतं. हे तुम्ही थोडं बारकाईने निरीक्षण केलात की तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे यापुढे आशीर्वाद शब्द लिहिताना वर रफार हवा हे लक्षात घ्या आणि छोटस सूत्र त्याला लावून पहा. ज्यांच्यामध्ये उच्चार होतो त्याच्या दुसऱ्या अक्षरावर आपल्याला रफार द्यायचा आहे. पुढचा नियम, तुम्हाला एक टिळकांची गोष्ट माहिती असेल. टिळकांनी संत हा शब्द 3 प्रकारे लिहिला होता. संत सवर शिरोबिंदू देऊन, संत स न अर्धा आणि स पूर्ण असा लावून, आणि स न अर्धा म्हणजे त्याचा पाय मोडून आणि त पूर्ण काढून. आणि मग त्याच्या शिक्षकांनी चुकीचं दिल्यामुळे टिळकांनी मग त्यांना हे 3 प्रकार कसे बरोबर आहेत हे सांगितलं होतं. हे तुम्हाला माहित आहे. आपल्याकडे अशा प्रकारे जेव्हा अनुस्वार लिहिला जातो तेव्हा त्याला परसवर्णाने लिहिणं असं म्हणतात. शब्द थोडा अवघड आहे. जे शाळकरी मुलं आता असतील किंवा त्यांचे पालक असेल त्यांनी लक्षात ठेवा, या अवघड गोष्टी मुलांना शिकवायची गरज नाही. थोडी मोठी झाल्यावर त्यांना ह्या शिकवल्या पाहिजेत. शाळे वयात ह्या शिकवायची गरज नाही. त्यामुळे परसवर्ण हा शब्द मुलांना सांगण्याची गरज पण नाही. पण जेव्हा अनुस्वार तुम्ही अर्ध्या अनुस्वाराच्या अक्षराने लिहिता तेव्हा काळजी घ्यायला हवी. सोपी आयडिया सांगतो. जेव्हा असा अर्ध अनुस्वार लिहिल्यामुळे अर्थात बदल होतो असे शब्द येतात तेव्हाच फक्त अर्धा लिहावा. बाकी कधीही अनुस्वाराचं अक्षर अर्ध लिहू नका. म्हणजे परसवर्णाने लिहिणं टाळा. हा कानमंत्र आहे. हा नियम नव्हे. नियमांमध्ये वेगवेगळे नियम सांगितलेले आहेत. पण तुम्हाला जर नेमकं लिहायचं असेल तर एकतर अधिक अभ्यास करावा लागेल किंवा हा कानमंत्र लक्षात ठेवायला पाहिजे की देहांत असा शब्द घ्या. त्याच्यामध्ये जर तुम्ही देहांत हा वर अनुस्वार दिलात तर अनेक देहांमध्ये असा त्याचा अर्थ होतो. आणि जर न अर्धा लावला तला तर देहाचा अंत झाला असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे येथे शिरोबिंदू दिल्यामुळे वेगळा अर्थ आणि परसवर्णानं लिहिल्यामुळे वेगळा अर्थ असं अभिप्रेत असल्यामुळे इथे जेव्हा अर्थभेद होतो तेव्हा त्या अर्थासाठी तो शब्द वापरावा. तेव्हा मात्र अर्धा न इकडचा तिकडे वापरला असं करायला नको. असे अगदी मोजकेच शब्द आहेत. देहांत असा शब्द आहे. वेदांत असा शब्द आहे. वेदांचा अंत असं होऊ नये. वेदांमध्ये असेल तेव्हा वेदावर अनुस्वार द्यायचा आणि वेदांत तत्वज्ञानाबद्दल बोलतो तेव्हा न लावायचा. वेदांचा अंत असा शब्द नसतो. त्यामुळे हे लक्षात घ्या. पुढचा शब्द आहे युगांत. तेव्हा गावर जर अनुस्वार शिरोबिंदू दिला तुम्ही तर त्याचा अर्थ अनेक युगांमध्ये असा होईल. आणि जर न अर्धा लावला तर युगाचा अंत असा होईल. तेव्हा योग्य जागी योग्य शब्द लिहा. शालांत प्रमाणपत्र परीक्षा आपल्याकडे घेतली जाते. एसएससीला शालांत प्रमाणपत्र परीक्षा आपण म्हणतो. तेव्हा शालेचा अंत असाच त्याचा अर्थ अभिप्रेत आहे. तेव्हा तिकडे न अर्धा लिहा. व्यंजनांत असा आणखी एक शब्द आहे. स्वरांत असा आणखी एक शब्द आहे. तिथे अंत या अर्थानं तो न तिकडे आलेला आहे. तेव्हा हे लक्षात घ्या. हे शब्द वगळता कोठेही परसवर्ण म्हणजे अर्धा न लिहू नका. सगळे अनुस्वार हे शिरोबिंदूने लिहा. म्हणजे मग तुमची चूक होणार नाही. जेव्हा तुम्हाला अधिक अभ्यास करावा वाटेल तेव्हा तुम्हाला ते कधी लिहायचे कधी नाही लिहायचे हे समजून घेता येईल. अनुस्वाराबाबत पुढची गोष्ट, जेव्हा मांस आणि सिंह असं लिहिलं जातं तेव्हा अनेक जण त्याचा उच्चार मांस आणि सिंह असा करतात. तो चुकीचा आहे. कारण अनुस्वाराचा उच्चार नेहमी न नसतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. माझ्या पूर्ण वेळाच्या कार्यशाळेमध्ये मी हे सगळे अनुस्वार सांगत असतो. वेळेअभावी आपल्याला ते सांगता येणार नाही तर त्यात खूप वेळ जाईल. पण ही गोष्ट लक्षात ठेवा. मांस असा शब्द आहे. तिथे अनुस्वाराचा उच्चार न आणि व याच्यामधला आहे. सिंह याच्यामध्ये पण व सारखा उच्चार आहे. तुम्ही जर अँटाफिल असा एक शब्द घेतलात तर तिकडे न चा उच्चार नाही, तिकडे न चा उच्चार हे तुमच्या लक्षात येईल. किंवा संप असा शब्द घेतलात तर तिथे
प च्या अगोदर संप असं न उच्चार होत नाही, तर संप म चा उच्चार होतो, हे तुमच्या लक्षात येईल. त्यावेळी यापुढे अनुस्वार म्हणजे न हे डोक्यातनं काढून टाका. त्याचे उच्चार न पेक्षा वेगळे म्हणजे न, ङ, य, म आणि सायलेंट व असेही होत असतात, हे लक्षात घ्या. अनुस्वाराचा पुढचा नियम आहे तो आहे अनेक वचनासाठीचा अनुस्वार. घर, घरापुढे आणि घरांपुढे असे 3 शब्द लक्षात घ्या. घर एकवचनी, घरापुढे एकवचनी, घरांपुढे अनेक वचनी. तेव्हा अनेक घरांपुढे आहे हे दाखवण्यासाठी आपण रावर शिरोबिंदू देतो. हा अनेक वचनाचा अनुस्वार असतो. त्याचा उच्चार न असाच होतो, पण अनेक वचनासाठी तो दिलेला असतो. तुम्हाला वाक्य सांगतो. घरापुढे रांगोळी काढली, तिथे एका घरापुढे रांगोळी काढली. घरांपुढे रांगोळी काढली, तिथे अनेक घरांपुढे रांगोळी काढली. घरांपुढे रांगोळ्या काढल्या म्हणजे अनेक घरांपुढे वेगवेगळ्या रांगोळ्या काढल्या. मगाची जो मी शब्द उच्चारला, घरांपुढे रांगोळी काढली, अनेक घरांपुढे एकच मोठी रांगोळी काढली. हा फरक समजून घ्या. भाषेतले फरक समजून घेण्यात, भाषा समजून घेण्यात एक आनंद आहे. तो घ्यायला लागला तर तुम्ही वेगाने शिकू शकाल, त्यातली मजाही घेता येईल. आणखी आपल्या भाषेचं एक वैशिष्ट्य आहे, इंग्रजीशी तुलना केला तर तुमच्या लक्षात येईल. इंग्रजीमध्ये आपण यू असं एकच दोन्हीकडे वापरतो. म्हणजे आदर ज्यांचा करायचा आहे त्यांना पण यू म्हणतो आणि ज्यांना एकेरी उल्लेख करायचा आहे त्यांनाही यू म्हणतो. मराठीत मात्र आपण तू आणि तुम्ही असं वापरत असतो. याला पुढे जाऊ जेव्हा अनुस्वाराचा नियम येतो तेव्हा आदरार्थी बहुवचन असा एक शब्दप्रयोग वापरला जातो. आदरार्थी बहुवचन म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. मुख्यमंत्र्यांची बैठक झाली असं जर मी तुम्हाला वाक्य सांगितलं तर तुमच्या समोर 2 प्रकारे 2 अर्थ तुम्हाला कळतील. एक, मुख्यमंत्री साहेब आले होते आणि त्यांची बैठक झाली, कारण आपण इथे आदरार्थी बहुवचन वापरलं. आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली याचा दुसरा अर्थ आपल्याला कळू शकतो, तो म्हणजे विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. दोन्ही ठिकाणी मुख्यमंत्र्यांची असा आपण शब्द लिहितो, पण जेव्हा अनेक मुख्यमंत्र्यांची बैठक झाली असं म्हणतो तेव्हा तो आदरार्थी बहुवचन नसतं, तिकडे अनेक वचनाचा अनुस्वार आलेला असतो. पण मुख्यमंत्री साहेबांची या अर्थानं मुख्यमंत्र्यांची बैठक झाली इतर मंत्र्यांसोबत, तेव्हा जेव्हा आपण त्यांना आदर देण्यासाठी म्हणून अनेक वचन वापरतो तेव्हा त्याला आदरार्थी बहुवचन असं म्हणतात. दुसरं उदाहरण, बाबांचा फोन आला होता तेव्हा एका माणसाचा फोन आलेला असतो, आपण आदरार्थ म्हणून त्यांना बाबांचा असं म्हणतो, तेव्हा आपल्याला अनेक वचन अभिप्रेत नसतं तर आदरार्थी बहुवचन अभिप्रेत असतं. तेव्हा त्या ठिकाणी अनुस्वार दिला पाहिजे. यात अनेकांचा गोंधळ होतो, तो होणार नाही याची यापुढे काळजी घ्या. मित्रांनो, यानंतर आपण पाहणार आहोत ते ऱ्हस्व दीर्घाचे नियम. ते अत्यंत महत्वाचे आहेत. त्याच्यात अनेकांचा गोंधळ होत असतो. गोंधळ व्हावा अशी स्थिती आपल्या या नियमांमध्ये पण आहे. विशेषतः इंग्रजी माध्यमातली जी मुलं असतील त्यांच्या पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. या सगळ्या नियमांना संस्कृत शब्दांचे अपवाद आहेत. आपल्या मुलांना ते अपवाद आले नाही तरी चालतील, पण मूळ नियमांमध्ये तरी चूक होणार नाही याची काळजी घ्या. मग मुलं थोडी मोठी झाली की ते अपवाद शिकतील आणि त्यांचं लेखन अधिक नेमकं होईल. तर आपण 3 मुख्य मराठीचे नियम शिकूया. पहिला नियम असा आहे की मराठीतल्या शब्दांच्या शेवटच्या अक्षराला उकार किंवा वेलांटी असेल तर ती वेलांटी किंवा तो उकार नेहमी दीर्घ असतो. तुम्ही मराठीतले कोणतेही शब्द घ्या, त्यांना शेवटी उकार किंवा वेलांटी असेल तर ते दीर्घ असणार. उदाहरणार्थ काडी, माती. तुम्हाला जर उकाराचे शब्द हवे असतील
तर उकाराचे शब्द तुम्ही घेऊ शकता. उदाहरणार्थ कुंकू दीर्घ शब्द आहे. दुसरा शब्द घेऊ शकता तुम्ही सुरू, रू शेवटी आहे म्हणून दीर्घ आहे. पिसू असा शब्द घेऊ शकाल, शेवटी आहे दीर्घ आहे. विळी असा शब्द घेऊ शकाल, शेवटी आहे वेलांटी दीर्घ आहे. मराठी शब्दांचा पहिला ऱ्हस्व दीर्घाचा नियम, शेवटच्या अक्षराला उकार किंवा वेलांटी असेल तर ती दीर्घ लिहावी. आता याचे अपवाद आपण पाहिले पाहिजेत, म्हणजे मग आपलं काम सोपं होईल. आणि म्हणजे राम आणि श्याम मधला आणि, नी राम नी श्याम मधला नी. परंतु असे काही अपवादाचे शब्द आहेत ते आपण लक्षात ठेवले म्हणजे आपल्याला उरलेल्या सगळ्या शब्दांना हा नियम लावता येईल. दुसरा नियम असा आहे मराठीतला, जर शब्दाच्या शेवटच्या अक्षराला उकार किंवा वेलांटी असेल म्हणजे ती दीर्घ असते. जर त्याच्या अगोदरच्या म्हणजे शेवटून दुसऱ्या अक्षराला उकार किंवा वेलांटी असेल तर ती ऱ्हस्व असते. लक्षात घ्या, शेवटच्या अक्षराला उकार वेलांटी असेल तर ती दीर्घ असणार. शेवटून दुसऱ्या म्हणजे उपांत्य ज्याला म्हणतात, सेकंड लास्ट ज्याला म्हणायचं, त्याला उकार किंवा वेलांटी असेल तर ती ऱ्हस्व असते. शेवटच्याला उकार वेलांटी असेल आणि शेवटून दुसऱ्याला सुद्धा विकार वेलांटी असेल तर ती ऱ्हस्व असते. नियम लक्षात घ्या. याचं उदाहरण काय तर विळी शेवटच्या अक्षराला उकार वेलांटी आहे म्हणजे वेलांटी आहे. सेकंड लास्ट अक्षराला सुद्धा वेलांटी आहे म्हणून ती ऱ्हस्व आहे. दुसरं उदाहरण आहे पिसू, शेवटच्या अक्षराला दीर्घ उकार आहे, त्याच्या अगोदरच्या अक्षराला वेलांटी आहे, ती ऱ्हस्व असणार. तिसरा नियम आहे शेवटच्या अक्षराला उकार वेलांटी नाही, ते अक्षर आकारांत आहे. आकारांत आणि आकारांत समजून घ्या. म्हणजे अ ज्याचा उच्चार ऱ्हस्व होतो, आ ज्याचा उच्चार दीर्घ होतो. ऱ्हस्व दीर्घाचंही तसंच असतं. पहिली ई ऱ्हस्व ई दीर्घ ई, उ ऱ्हस्व आणि दीर्घ. तसं शेवटचं मराठी शब्दाचं शेवटचं अक्षर जर ऱ्हस्व असेल म्हणजे आकारांत असेल तर त्याच्या अगोदर उकार किंवा वेलांटी आली तर ती दीर्घ असते. उदाहरणासाठी आपण दोन शब्द पाहूया. एक आहे गरीब, ब आकारांत आहे म्हणून त्याच्या अगोदर येणारा री हा दीर्घ आहे. गरीब, री दीर्घ. त्यानंतर दुसरं आपण उकाराचं उदाहरण घेऊया. सून असा शब्द आहे, न आकारांत आहे, मागून दुसरं अक्षर आहे स, सला उकार आहे. न आकारांत असल्यामुळे सून सु दीर्घ झाला. हे 3 नियम जर तुम्ही मराठी शब्दांचे शिकलात तर मराठी शब्दांचं ऱ्हस्व दीर्घाचं जे लेखन आहे ते तुमचं सोपं होईल. आपल्याला हेच मुळात शिकवत नाही आणि याला मी कानमंत्र असं म्हणतो. जर थोडक्यात शिकायचं असेल, सविस्तर जाण्याची गरज नसेल तर त्यांना हे 3 नियम आले पाहिजे. हे 3 नियम तुम्ही समजून घेतलात की मराठी शब्दांचे लेखन तुम्हाला नीट करता येऊ शकेल. आता आम्ही संस्कृत शब्दांच्या बेड्या पायात आहेत असं म्हणतो, त्याच्याकडे वळूया आपण. या 3 नियमांना असा अपवाद दिलेला आहे की जर संस्कृत शब्द असेल तर तो मुळात जसा आहे तसा लिहायचा. म्हणजे काय तर संस्कृतमध्ये जर तो मराठी नियमाप्रमाणे लिहित असतील तर तसाच लिहायचा, म्हणजे आपल्यासाठीचा प्रश्न मिटला. आपल्याला आता याचे अपवाद लक्षात ठेवले पाहिजेत, कारण जे संस्कृत शब्द आहेत ते अपवाद ठरतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं म्हटलं की शेवटच्या अक्षराला उकार किंवा वेलांटी असेल आणि ती दीर्घ असेल तर त्याच्या अगोदरची उकार किंवा वेलांटी ही ऱ्हस्व असते. त्या नियमाला अपवाद आहे. संस्कृत शब्द असेल तर जसा असेल तसा ठेवावा. उदाहरणार्थ नीती या शब्दामध्ये दोन्ही वेलांट्या दीर्घ आहेत. प्रीती या शब्दामध्ये दोन्ही वेलांट्या दीर्घ आहेत.
आणि त्या संस्कृतात आहेत म्हणून आहेत. मराठीच्या नियमाप्रमाणे नीतीमधला नी, प्रीतीमधला प्री रस्व असायला हवा. मात्र संस्कृतात ते रस्व नाही, दीर्घ आहेत म्हणून आपल्याला ते दीर्घ ठेवायचे. आपण ते अपवाद म्हणून लक्षात ठेवूया. प्रतीक्षा, परीक्षा या शब्दामध्ये पण तुमच्या असं लक्षात येईल, क्षा हा आकारांत शब्द असल्यामुळे मराठीच्या नियमाने त्यात ती आणि री रस्व असायला हवेत, पण संस्कृतात दीर्घ आहेत म्हणून ते दीर्घ आहेत. पुढचा नियम आपला असा आहे की शेवटचं अक्षर आकारांत असेल तर त्याच्या अगोदर उकार किंवा वेलांटी आली तर ती दीर्घ लिहावी. संस्कृत शब्दांना मात्र यात अपवाद केलेले आहे. संस्कृतात ते जर रस्व असतील तर रस्वच ठेवा असे नियम सांगतो. त्याची 2 उदाहरणं सांगतो. उकाराचं उदाहरण आहे गुण. मराठीच्या नियमानं गु दीर्घ असायला हवा, पण तो संस्कृतात रस्व आहे म्हणून आपण पण तो रस्व ठेवावा असं नियम सांगतात. याच्यावर उपाय सांगतो. गुण हा शब्द गुण असा न उच्चारता संस्कृतात रस्व असल्यामुळे गुण असा उच्चारायला शिका, म्हणजे तो रस्व आहे हे तुमच्या सहज लक्षात येईल. गुण यापुढे गुण असं म्हणा, म्हणजे मग तुम्ही लिहिताना तो रस्व लिहा. आपण वेलांटीचा शब्द पाहूया. विष असा शब्द आहे. तो मराठीच्या नियमाप्रमाणे विष व्हायला हवा, पण तो संस्कृत असल्यामुळे विष असा रस्व लिहायला हवा आणि म्हणून त्याचा उच्चार विष असा न करता विष असं करायला तुम्ही शिका, म्हणजे तुमच्या लेखनातही तो तसा येईल. गुणपत्रिका असं न म्हणता गुणपत्रिका असं म्हणायला लागलात की गुण रस्व लिहायचं हे तुमच्या सहज लक्षात येईल. हे 3 नियम आणि त्याचे संस्कृत अपवाद हे जर लक्षात ठेवलं तर रस्व दीर्घाचे अनेक प्रश्न सुटून जातील. त्यानंतर रस्व दीर्घाचे आणखी काही नियम आपण शिकणार आहोत. सोपे आहेत. जर जोडाक्षरापूर्वी उकार आला तर तो रस्व असतो. आपण मराठी शब्दांचा नियम शिकतोय. जोडाक्षरापूर्वी उकार आला तर तो रस्व असतो. उदाहरण आहे मुक्काम. क ला क आला म्हणून मु रस्व होतो, मुक्काम. शिस्त या शब्दामध्ये स ला त आहे, त्याच्या अगोदर शी आहे, तिला वेलांटी आहे म्हणून ती रस्व आहे. मुक्काम, शिस्त हे 2 शब्द लक्षात घ्या. जोडाक्षराच्या पूर्वी येणारा उकार किंवा इकार हा रस्व असतो असा पुढचा नियम. याला पुन्हा संस्कृत शब्द अपवाद केले जातात. म्हणून तीक्ष्ण या शब्दामध्ये जोडाक्षर असून ही ती दीर्घ आहे. पूज्य या शब्दामध्ये जोडाक्षर असून सुद्धा पू दीर्घ आहे. मराठी नियम लक्षात ठेवा. जोडाक्षराच्या पूर्वी येणारा उकार किंवा वेलांटी रस्व असते. संस्कृत शब्द त्याला अपवाद असू शकतात. पुढचा नियम आहे चिंच, कुंकू हे शब्द पहा. ज्या उकार किंवा वेलांटीवर अनुस्वार येतो ती उकार किंवा वेलांटी ही नेहमीच रस्व असते. चिंच मध्ये तुम्हाला वेलांटी दिसेल, जीवर अनुस्वार आहे ती रस्व आहे. कुंकू मध्ये क ला उकार आहे, क वर अनुस्वार आहे, कुंकू मध्ये कु रस्व आहे. पहिला कु म्हणजे जिथे जिथे अनुस्वार आहे तिथे तिथे जर उकार किंवा वेलांटी आली तर ती रस्व लिहावी. याला रवींद्र हा शब्द अपवाद आहे, तो लक्षात ठेवा. तो अपवाद का हे सांगून ठेवतो. रवी वीरस्व, इंद्र ईरस्व हे 2 शब्द एकत्र येऊन रवींद्र हा शब्द तयार होतो. याच्यामध्ये वी मधला रस्वई, इंद्र मधला रस्वई असे 2 मिळून एकत्र येतात. 2 रस्वई एकत्र आल्या की दीर्घई तयार होतो. म्हणून रवींद्र या शब्दामध्ये वी वर अनुस्वार असला तरी तो वी दीर्घ लिहावा. आपल्यापैकी अनेक जण रवींद्र नावाचे लोक असतात, ते रस्व लिहितात, ते चूक आहे, दीर्घच लिहिला पाहिजे. हा या नियमाचा अपवाद आहे. तो काय आहे त्याचं कारणही मी तुम्हाला सांगितलं. तिसरा नियम, याच्या पुढचा नियम असा आहे की जर विसर्ग आला तर विसर्गाच्या पूर्वीचं अक्षर हे नेहमी रस्व लिहावं. म्हणजे त्याला उकार किंवा वेलांटी आली तर ती रस्व लिहावी. याची उदाहरण आहेत ची, थू, निशस्त्र, निष्पक्ष, दुःख. जिथे जिथे विसर्ग आहे तत्पूर्वी येणारी उकार किंवा वेलांटी नेहमीच
दीर्घ राहतो, रस्व राहते, हे लक्षात ठेवा. मी चुकून दीर्घ म्हणाल, रस्व राहतो हे लक्षात घ्या. याच्या पुढे आपण विकारी शब्द म्हणालो होतो. जेव्हा शब्दामध्ये काही बदल होतात तेव्हा वेलांट्यामध्ये बदल होतात, तेव्हा आपण काय ते समजून घेऊया. शब्द समजून घ्या. गरीब असा शब्द आहे, ब रस्व आहे, री दीर्घ आहे, पण गरीबाला होतं म्हणजे त्याचं सामान्य रूप होतं, तेव्हा ब च बा झालं की री जी दीर्घ असते ती रस्व होते. गरीब गरीबाला री रस्व झाली. फूल दीर्घ, ल च ला होतो, फुलाला रस्व होणार. मूल मू दीर्घ, मुलाला ल च ला होतं तेव्हा रस्व होणार. हा नियम लक्षात ठेवा. या नियमाला संस्कृत शब्द अपवाद आहेत, म्हणून दूत दूताला फरक होत नाही, परीक्षा परीक्षेला काही फरक होत नाही. म्हणजे दूत दूताला होताना दू मराठीच्या नियमानं रस्व व्हायला पाहिजे, होत नाही, कारण संस्कृत शब्द आहे तसाच राहतो, दीर्घ राहतो. परीक्षेला मध्ये री बदलत नाही, सामान्य रूप झाली तरी दीर्घच राहते. पुढचा नियम आहे लाकूड असा जो शब्द आहे, तांदूळ असा जो शब्द आहे, त्याचं सामान्य रूप होताना तांदळाला आणि लाकडाला होतं. उकार लुप्त होतो, नाहीसा होतो, हे पण लक्षात ठेवा. त्यामुळे लाकूड लाकडाला लिहावं, तांदूळ तांदळाला लिहावं. आणखी एक देऊळ शब्द आहे, देऊळ, त्याच्यात ऊच आहे, त्याचं व होतं. देऊळ देवळात. फाईल ईच य होतं, फाईल फाईलीत, हेही समजून घ्या. मग जर स असेल, स मासा असा शब्द आहे, स आहे शेवटी, सा मासा सा आहे, त्याचं माशा होतं, माश्या होत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे मासा, खायचा मासा जो असतो फिश, त्याचं सामान्य रूप माशाला पूर्ण शा असं होतं, श्या होत नाही. श्या केला तर त्याचा अर्थ बदलेल आणि फ्लाय या अर्थानं जी माशी असते ती होईल. मी याचं गमतीदार उदाहरण सांगतो. घरी माशाचे कालवण केले असं लिहिताना तुम्ही जर शाका लिहिलात तर तुम्ही फिशचं कालवण केलेलं आहे, पण जर या लिहिलात तर तुम्ही माशा मारल्यात आणि त्यांचं कालवण खाऊ घालताय असा त्याचा अर्थ होईल. त्यामुळे अर्थ बदलानं केवढी गोंधळ होतो ते लक्षात घ्या. पुढे काही ठिकाणी द्विरिक्ती असते शब्दांची, ती जाते. त्याची उदाहरण सांगतो. गंमत गमतीला होतं, गोंधळ करू नका. म ला म असतो तो जातो. रक्कम रकमेला होतं, क ला क असतो तो जातो, हेही लक्षात घ्या. किंमत याच्यामध्ये तो जो की आहे तो म ला म आहे पुढे, त्याचा अनुस्वाराचा उच्चार म आहे, मग ते किंमतीला होतं, त्यामुळे तिकडे किंमतीला असं लिहू नका. पुढे आणखी एक महत्वाची गोष्ट, जाऊन की जाऊन असं अनेकांना प्रश्न पडतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं की मूळ शब्द काय आहे, मूळ धातू काय आहे. त्या क्रियापदाचा जा असा आहे तर त्याला ऊन प्रत्यय लावायचा आहे, म्हणून जाऊन असं होईल. जर धाव असं धातू असेल तर धावून येईल. म्हणजे मूळ धातूमध्ये जर व असेल, खा असा शब्द आहे तर खाऊन होईल, खाऊन होणार नाही. पाव असा शब्द आहे तर पाऊन होईल, तिथे व राहील. हे लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी बऱ्यापैकी महत्वाचे नियम तुम्हाला सांगितलेले आहेत. एक आणखी सांगतो. आपण ज्याला अनुस्वार म्हणतो त्याचं जे चिन्ह आहे, टिंब देतो आपण, त्याला शिरोबिंदू असं म्हणतात. त्या चिन्हाला आपण अनुस्वारासाठीच ते वापरत होतो, तोवर ते बरोबर होतं. पण नियम असं सांगतो की आपण बोली भाषेचं जेव्हा लेखन करतो, म्हणजे केलं झालं, तेव्हा आपण तो शिरोबिंदू वापरतो. तो अनुस्वार नसतो, शिरोबिंदू असतो. केलं झालं, गेलेलं, गेलेलं असं म्हणत नाही आपण. त्यामुळे तो अनुस्वार नाही, शिरोबिंदू आहे, हे लक्षात ठेवा. आणि नियम सांगतो की एखादं नाटक लिहिणार असाल किंवा एखाद्या ललित लेखामध्ये, एखाद्या कथेमध्ये, एखाद्या कादंबरीमध्ये एखाद्या पात्राच्या तोंडची भाषा वापरणार असाल, तेव्हा तुम्ही असं शिरोबिंदू युक्त बोली रूप लिहू शकाल. अलीकडच्या काळात
टेलिव्हिजन आल्यावर, रेडिओ आल्यावर तिकडे असं बोली रूपच लिहिलं जातं. ती नियमात समावेश नाही. पण लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा टीव्हीवर बातम्या ऐकता तेव्हा केले, गेले, झाले असं न वापरता केलं, झालं असं बोलीरूप वापरलं जातं. तेव्हा केलंची मात्रा काढून झालेची मात्रा काढून झालं, केलं लिहितो. तेव्हा आपण अनुस्वाराचं चिन्ह लिहित नाही, शिरोबिंदू लिहितो. हे लक्षात ठेवा. यावर शेवटचा एक नियम आहे, महत्वाचा आहे. काही जण लोक मी कविता लिहितो आणि कवीनी शुद्धलेखन नाही केलं तरी चालेल असं नियम सांगतो, असा अपप्रचार करतात. तो अपप्रचार आहे. जर तुम्ही कविता वृत्तात लिहित असाल तरच तुम्हाला वृत्ताचे नियम सांभाळण्यासाठी शुद्धलेखनाच्या नियमांमध्ये सूट दिलेली आहे. उठ सूट कुणी ती सूट घ्यायची नाही, हे लक्षात घ्या. या काही कानमंत्राने तुमचं शुद्धलेखन सुधारू लागेल, तुम्ही त्या दिशेने चालू लागाल. त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि 4 तासाचा सलग जी कार्यशाळा मी घेतो त्या कार्यशाळेला कधीतरी तुम्हाला येता आलं तर तुम्ही या, आपण सविस्तर शिकू. अलीकडच्या काळात ऑनलाईन शिकवण्याचा पण मी विचार करतोय. कुणी इच्छुक असाल तर माझा नंबर फोरच तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये देईल, त्याच्यावर संपर्क करून आपण ती कार्यशाळा करू. पण आजच्या या वेबिनारचाही तुम्हाला उपयोग होईल अशी मी आशा करतो. आपण सगळेजण आलात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आणि आपले प्रश्न आहेत ते पौरुष मला विचारेल, त्याची उत्तरं जी मला शक्य आहेत ती मी तुम्हाला देईन. आणि ते शक्य नाही तिथे कुठल्या कोशात पाहायचं ते सांगेन. पौरुष बोला. हा, येतो आवाज सर? हो येतोय, बोल. पहिल्यांदा थँक्यू सर. आणि अजून फक्त एक सांगेन की उजव्या बाजूला चॅटबॉक्स मध्ये ह्याची लिंक पाठवली आहे सर्टिफिकेटची, त्याच्यावर क्लिक करा एक. आणि तेच सरांचा नंबर पण मी दिलेला आहे, तर तिथे तुम्हाला त्यांचा नंबर देखील मिळेल. फक्त आता प्रश्न होते ते आपण घेऊयात. सर, एक कॉमन प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे भेटणे आणि सापडणे आणि मिळणे. स्पेशली भेटणे आणि सापडणे हा आपण बघूयात की हा प्रश्न देखील मला वाटतं 2-3 जणांनी, एक ज्योती शिंदे आहेत त्यांनी पण विचारलेला आहे आणि निधी पेडणेकर आहेत त्यांनी पण विचारला आहे की माणूस भेटतो, हा म्हणजे माणूस भेटतो असं म्हणतात, मग जर का हरवलेला विशाल सापडला का? मग विशाल तर हा माणूस आहे, मग तो सापडला असं कसं होतं? आणि भेटणे कुठे वापरला जातो आणि सापडला कुठे वापरला जातो आणि मिळणे अजून एक आपण त्याच्यामध्ये. बहुधा असं होतं की खूप ठिकाणी आपल्या बोलीभाषेमध्ये वस्तू भेटते असं म्हटलं जातं आणि मग लोक हसतात. मी जे सुरुवातीला म्हटलं की हे का होते समजून घ्या. आपण बोलत असताना अनेकदा जे शब्दप्रयोग करतो ते लिहिताना करत नाही आणि हळूहळू आपण प्रमाण भाषा शिकायला लागतो. काय झालं की आधी मुळात प्रमाण भाषा का निर्माण झाली ते लक्षात घ्या. सगळ्यांना संवाद करण्यासाठी कोणती तरी एक भाषा आपण सगळ्यांनी वापरणं गरजेचं होतं, म्हणून आपण प्रमाण भाषा निवडली. आणि तेव्हा ती निवडताना आपण पुणेरी सदाशिव पेटी मराठी भाषा ही प्रमाण भाषा म्हणून स्वीकारली. कदाचित रात्रीचं खेळ चाले सारखी सिरियल पूर्वी आली असती तर मालवणी भाषा ही आपण प्रमाण भाषा म्हणून स्वीकारली असती कदाचित, किंवा त्यात काही वावगं झालं नसतं. गरज असते की सगळ्याच्या संवादासाठी एक भाषा स्वीकारावी लागते, ती आपण पुणेरी मराठी स्वीकारलेली आहे. म्हणून पुणेरी मराठीत काय प्रमाण आहे, ते काय म्हणतात ते आपण शिकणं आता गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी अनेक वर्ष वस्तू भेटते असंच वापरत होतो, पण जेव्हा मी भाषेकडे वळतो आणि माझं प्रमाण भाषा शिकायला लागतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की माणूस भेटतो आणि वस्तू मिळते. आणि सापडणे जे ते हरवला, ते जे हरवतं ते सापडतं. त्यामुळे एखादा माणूस जर म्हणाला मला पेन भेटला तर माणसं हसतात, पुणेरी माणसं हसतात, बाकीची माणसं हसत नाहीत. कारण सांगतो, कारण त्यांच्या बोली भाषेमध्ये ते भेटतो असंच वस्तूला वापरलं जातं. त्यामुळे त्यात काही फार वावगा याच्यातला भाग नाही. तुम्ही जेव्हा प्रमाण शिकायला लागाल तेव्हा तुम्हाला हा फरक समजून घेतला पाहिजे. तसंच न आणि न तो पण आहे की आपण जर न ला न म्हणत असू तर आपण आपल्या बोली भाषेमध्ये बरोबरच बोलत असतो आणि आपण ते संदर्भाने त्याचे अर्थ घेत असतो. पण आपण जर प्रमाण भाषा वापरत असू आणि आपल्याला आपल्या बोलीच्या गटाच्या बाहेर लोकांना काही संवाद आपलं पोचवायचं असेल, आपलं म्हणणं पोचवायचं असेल तर आपल्याला ते समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे मिळते ती वस्तू, भेटतो तो माणूस, हे अगदी बरोबर आहे.
पण ते आपण शिकून घ्यायचंय, न शिकणाऱ्याला सांगायचंय, त्याला हसण्याची गरज नाही. उदाहरण सांगतो दुसरं, की आमच्याकडे मी ज्या कोकणातनं संगमेश्वर तालुक्यातनं आलो, साखरपा नावाचं माझं गाव आहे, तिकडे आजही महिला येतो जातो असं म्हणतात, येते जाते म्हणत नाही. तर तुम्हाला त्याचं हसू येईल. मलाही मुंबईत आल्यावर ही अडचण आली होती, जी मी नंतर दूर केली. पण हा तिथल्या भाषेचा संकेत आहे. तिथे येते जाते म्हणत नाही. जसं बंगालमध्ये येतो जातो असं महिला म्हणतात बंगाली भाषेत. त्यामुळे हा त्या भाषेचा गुण आहे, त्या भाषेचं वैशिष्ट्य आहे. पण त्या भाषेतल्या लोकांनी जेव्हा माध्यमात यायचं असेल, म्हणजे वर्तमानपत्रात लिहायचं असेल, तेव्हा येतो जातो म्हणून चालणार नाही. जर मी माझ्या गावासाठी एखादं चॅनल काढलं आणि जर येतो जातो म्हटलं तर माझ्या गावात कोणालाच वावगं वाटणार नाही. पण पुण्यातला माणूस जर ऐकायला लागला तर त्याला वावगं वाटेल. आणि आपल्याकडे जर टेलिव्हिजनवर आपण करणार असू तर जगभरातले मराठी लोक ऐकणार आहेत, तर आपण प्रमाण मराठी समजून घेतलं पाहिजे. खूप बोलता येईल, पण मी इथे थांबतो. पुढचा प्रश्न. हा, पुढचे सर अनेक प्रश्न आहेत. आपण 2-3 प्रश्न एकत्र घेता चालतील ना तुम्हाला, म्हणजे वेळेनुसार. सर, एक 2-3 कॉमन प्रश्न असे आहेत, म्हणजे मला व्हॉट्सअपवर देखील मेसेज येत आहेत की मूर्त्या, म्हणजे मूर्तींचं अनेक वचन मूर्त्या की मूर्ती, तसंच दगडांचं दगडी का होत नाही, हा एक होता. हे 2 प्रश्न होते. आणि तसंच चंद्रशेखर नेने सर आहेत, त्यांनी पण विचारला होता की हळूवार मधला ळू हा दीर्घ का होत नाही. हे 2 प्रश्न एकत्र आपण घेत आहोत. हो, एक तर मी मूर्त्या आणि मूर्ती सांगतो. कसं आहे की आपण आपल्या वळणानं काही शब्द चालवायला जातो आणि मग हे गोंधळ निर्माण होतात. मूर्ती हा शब्द त्याचं संस्कृतात मूर्ती दीर्घ आहे म्हणून आपण ते दीर्घ लिहिलं, कारण आपल्याकडे अपवादच आहे. आपल्याकडे होतं काय की आपण कुस्ती हा जो शब्द आहे तो एक वचनात वापरतो आणि कुस्त्या अनेक वचनात वापरतो. पण त्याप्रमाणे मूर्ती आणि मूर्त्या वापरायचा आपला कल असतो. पण संस्कृतामध्ये तो मूर्ती दीर्घ आहे आणि त्याच्याबद्दल आपण संस्कृतात जसा घेतला तसा वापरतो, म्हणून आपण मूर्ती असा दीर्घ वापरत आलेलो आहोत. त्यामुळे हे जे गोंधळ आहेत ते आपल्याला हळूहळू भाषा बदलत जाईल तसे करावे लागतील. इंग्रजी शब्दांचं काय करायचं तो तसाच प्रश्न आहे. दुसरा दगड, तर बोली भाषेमध्ये दगडी म्हणतो, पण अनेक दगडच आहे. लक्षात आलं, बोली भाषेत दगडी वापरला जातो, पण प्रमाण भाषेत दगड असाच वापरला जातो. त्यामुळे तो प्रमाण भाषेत काय आपण ते पाहिलं पाहिजे, बोली भाषेत काय ते नाही पाहिलं पाहिजे. सर, असं म्हणतात का की बोली भाषा अनेक असल्या डायरेक्ट आपण ज्याला म्हणतो अनेक असल्यामुळे बोलताना त्या त्या प्रदेशानुसार ती आल्यामुळे ते चूक म्हणते आणत नाही का आपल्याला? हो, चूक म्हणतात. काही जण ते चूक म्हणून पूर्णपणे त्याला काट मारतात म्हणून. सर, नाही, म्हणजे एक माणूस मालवणी बोलत असेल आपल्या मालवणातल्या माणसाबरोबर, तर तो काहीच चूक करत नाहीये. पण तो जर वराडीतल्या माणसाची बोलताना मालवणी बोलायला लागला तर त्याला कळायचा प्रश्न निर्माण होईल. म्हणून आपण म्हणजे आपण प्रमाण मराठीत लिहितो आणि मालवणी शब्द घुसळला तर नाही चालणार, मग कळायचा प्रश्न निर्माण होईल. तू कोणासाठी तुझा जो संदेश आहे तो ज्या माणसं स्वीकारणार आहेत ती माणसं कोण, त्यावर तुझा संदेश कसा पोहोचतो हे ठरतं ना. म्हणजे जर आपण ब्रिटनमधल्या एखाद्या माणसाशी बोलणार असू आणि जर त्याच्याशी बोलताना आपण जर मराठी शब्द वापरला तर अवघड काम होईल. त्याला कळणार नाही तो मराठी शब्द, ते इंग्रजीत वापरावा लागेल. तसाच हा प्रकार आहे. बोली भाषेत शब्द आपल्याला प्रमाण मराठीत आपण जेव्हा संदेश वहन करतोय तेव्हा वापरून चालणार नाहीत, अडचण निर्माण होईल. आणि जेव्हा शिरीष जोशी सर आहेत ते प्रश्न विचारत आहेत. सर, खूप सुंदर तुम्ही सांगितलं. पुस्तक आपण जे म्हणतो तर पुस्तकचं अनेक वचन आपण पूर्वी पुस्तक असं करायचो किंवा दगड वरती अनुस्वार द्यायचो. दगड आपण दगड म्हणताना दगड म्हणतो, वरती अनुस्वार द्यायचो. पण नंतर ते अनुस्वार काढून टाकले, बरोबर की नाही? नंतर काढून टाकले, त्यामुळे गोंधळ हा होतो की पुस्तक नुसतं म्हणायचं की पुस्तक, आपण जेव्हा पुस्तक म्हणतो तेव्हा अनेक वचन होतं. असं माझा समज असा आहे. तर पुस्तक सर मगाशी सांगितलं तेच की शिरोबिंदू जो आहे तो आपण 2 गोष्टीसाठी वापरतोय. एक अनुस्वारासाठी वापरतोय आणि एक बोली रूपाचं दर्शन करण्यासाठी, म्हणजे केलं झालं इथली मात्रा काढून ते अक्षर पूर्ण उच्चारण्यासाठीच म्हणून आपण तो शिरोबिंदू वापरतोय. तो तिथला अनुस्वार नाहीये. एक केलेचं केलंय, दगड तर दगड चूकच आहे. ते दगड असंच बरोबर आहे, कारण प्रमाणमध्ये तसंच आहे.
तुम्ही पुस्तक म्हटलात ना, ते पुस्तके आहे शब्द, त्याची मात्रा जाते आणि त्याचं बोलीरूप पुस्तक असं होतं. जिथे मात्रा जाते तिकडेच तो शिरोबिंदू दिला पाहिजे, जिथे मात्रा नसते तिथं देण्याची गरज नाही. आणखी एक गंमत सांगतो, पु ल देशपांडे म्हणतो हा, तर पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असं नाव आहे, त्याचं लघुरूप आपण पु ल देशपांडे असं म्हणतो. आणि अनेक जण त्या ल वर सुद्धा शिरोबिंदू देतात, कारण त्यांना पूर्ण उच्चार करताना पुल आहे का असं वाटायला लागतं. खरं तर तिकडे दिला नाही पाहिजे, खूप जण देतात. लक्ष्मणवर आहे का, नाहीये, तर पु ल देशपांडे आहे म्हणून पु ल असं पूर्ण उच्चारलं पाहिजे. ल वर शिरोबिंदू देण्याची गरज नाही. मला सांगा सर, आता म्हणजे हळूहळू मध्ये ळू रस्व, तर ळू रस्व नाहीये. हळूहळू मध्ये मुळू मध्ये दुसरा आणि चौथा नियमच असा आहे, दुसरा आणि चौथ्या अक्षराला जे उकार किंवा वेलांटी असेल ते दीर्घ दिले पाहिजे. त्यामुळे ते दोन्ही दीर्घ आहे. आजूबाजूला काही जण तो पहिला लिहितात पण तो रस्व लिहायचा नाही, दीर्घच लिहायचा आहे. दोन्ही जू, आजूबाजूला, हळू दोन्ही दीर्घ. दुसरा एक शब्द नादानुकारी शब्द असेल आणि चारी याला जर रस्व असेल म्हणजे उकार किंवा वेलांटी असतील तर ते रस्व लिहावं असं नियम सांगतो. उदाहरणार्थ दुडू सगळे रस्व लिहायचे, मुळू सगळे रस्व लिहायचे, ऋणू सगळे रस्व लिहायचे. हे नादानुकारी शब्द आहेत म्हणून ते रस्व लिहावे असं नियम सांगतो. दुसरा एक शब्द असा आहे, दुसरा शब्द असा आहे की आपण आता मी म्हणत असे की माझ्या बरोबर किंवा मी माझ्या वडिलांच्या बरोबर आलेलो आहे, तर बरोबर हा शब्द पूर्वी वापरायचे, आता सरस आता त्यांच्या सोबत आलेलो असा शब्द वापरला जातो. तर कितपत योग्य आहे? मी माझ्या वडिलांच्या बरोबर आलोय, मी माझ्या आईच्या बरोबर आलेलो आहे, किंवा तुमच्या बरोबर कोण आहे हे जे पूर्वी म्हणायचे, मी आता असं ऐकतो की माझ्या सोबत कोण आहे, त्यांच्या सोबत कोण आहे, तर हे कितपत योग्य आहे? सोबत आणि बरोबर. आता ही फारच खोलातली गोष्ट आहे सर. म्हणजे आपल्याला समानार्थी शब्द जे शिकवतात ते समानार्थी नसतात. आता ही गंमत आहे मोठी, ते शाळेत तसे शिकवायला पाहिजे. 0 हे शेवटचं अंक म्हणून आपण शिकवतो आणि मग आपण -1 -2 नंतर शिकवायला लागतो, तसला प्रकार आहे. म्हणजे गगन, नभ, आकाश असं आपल्याला समानार्थी शब्द शिकवतात आणि मग थोड्या दिवसांना आपल्याला लक्षात येतं गगन, नभ, आकाश या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या वेगवेगळ्या ठिकाणी वापरायचे असतात. तसाच हा प्रकार आहे की तुम्ही अमुकच्या सोबतीने आलात जेव्हा सोबतीची गरज आहे आणि ते बरोबर होते, त्यांच्या सोबतीची गरज नव्हती या अर्थाने, पण हा खूपच अर्थछटेतला खूप बारीक फरक आहे. त्यातनं फार मोठा काही अनर्थ होत नाही, एवढं मात्र आपण लक्षात ठेवायला हवं. पौरस पुढचा नाही, अनर्थ होत नाही त्याच्यामध्ये, पण तुम्ही जे म्हणालात की आपण प्रमाण भाषा म्हणतो, आपण त्या प्रमाण भाषेला थोडासा छेद जातो असं मला वाटतं, म्हणून ह्या विचारला तर बाकी काही नाही. होय, अगदी तुमचं म्हणणं तर बरोबर आहे. प्रमाण भाषेत काय दुसरी एक गोष्ट फक्त, हा बरोबर, पौरस दुसरा एकच विचारतो, विचारतो फक्त की आपण पेपरमध्ये आपण वाचतो की अमुक आहेत की समजा आता अरविंद चाळके हे खूप वर्ष प्रिन्सिपल राहिलेले आहेत. आता प्रिन्सिपल राहिलेले आहेत असं म्हणण्यापेक्षा प्रिन्सिपल होते असं म्हणणं बरोबर की प्रिन्सिपल राहिलेले आहेत? नाही सर, हा जरा विचित्र वाटतं. बरोबर आहे, हा हिंदीचा प्रभाव आहे. रह चुकेचं कोणतं आहे ते, रह चुके थे, रह चुके याच. आणि आपण आपली मुलं इंग्रजी माध्यमात जाते त्याचा हा परिणाम आहे. अनेक जण मला मदत करच्या ऐवजी माझी मदत कर असं म्हणतात. मेरी मदत करोचं भाषांतर आहे, ते चूक आहे. मला मदत कर. अगदी बरोबर. आता तसंच काय त्यांची मदत करा असं येतं. खूपदा असे खूप हिंदी आपल्या भाषेवर सध्या इंग्रजी सोबत हिंदीचा मोठा प्रभाव आहे आणि तो आपण खरं नाकारला पाहिजे. अगदी बरोबर. सर, वेळेकडे बघता आपण पुढचे 2-3 प्रश्न घेणार आहोत. त्यापैकी एक असा होता की म्हणजे मी सर आपण परवा बोलताना म्हणाल होतं की अर्धचंद्र जो आहे हा 2006 साली आपल्या मराठी भाषेमध्ये आला. त्याच्याबद्दल फक्त एक गोष्ट तुम्ही सांगितलं, म्हणजे अर्धचंद्र आपण देतो ते वेगवेगळ्या गोष्टी, जसं आपण चांद लिहिताना किंवा हा उच्चार करताना वरती अर्धचंद्र आहे. तर मग पूर्वी 2006च्या आधी जेव्हा अर्धचंद्र आपण लिहित नव्हतो
त्यावेळेला त्या उच्चारांचं लेखन कसं करायचं, जसं ऑ हे आपल्या वरती अर्धचंद्र येतो तसं. सांगतो एखादा माणूस मॅड आहे हे जर आपल्याला मराठीत लिहायचं असेल तर आता आपण अर्धचंद्र दी उंबावर पूर्वी या लावायचे, या म ला या लावायचं, मॅड याडच्या म ला या लावायचा, मग मॅड व्हायचं, मॅड. ऑड वगैरे अशा गोष्टी, हा ऑड वगैरे अशा गोष्टी आपण लिहितो त्या म्हणजे अर्धचित्र ऑड. हा पूर्वी ऑड आहे ना ते ओढ लिहिलं जायचं. अच्छा. ओढ ओढ असं लिहिलं जायचं. ऑडिओ लिहिता येत नव्हतं ना, ऑडिओ लिहिलं जायचं. अच्या वेळेला तो प्रॉब्लेम होतो. तर पूर्वी तसं म्हणजे त्याच्या उच्चाराच्या जवळचं लेखन केलं जायचं. 2006 अध्यादेश आला आणि ऍ आणि अ आपल्या भाषेमध्ये 2 स्वर घेण्यात आले आणि मग आपलं काम म्हणजे कॅच असा शब्द जर तू पाशील तर क वर आता अर्धचंद्र आपण देतो. पूर्वी त्या ठिकाणी क्या य लावला जायचा, त्याला काना दिला जायचा आणि कॅच लिहिलं जायचं. जुन्या वर्तमानपत्रात कदाचित आपल्याला कॅच असा शब्द आढळेल. अच्छा सर, अजून पुढे प्रश्न होते, गेलेले केलेले हे जे शब्द वापरतो ते योग्य आहे का? अजून एक होता, 2 मी जोडून घेतो की आपल्याकडे पावसात पाणी साचलं आणि पाणी भरलं यात फरक काय आणि बरोबर चूक काय? हा आता भरणे हे जे क्रियापद आहे, भरणे त्याच्यात काहीतरी कुणीतरी केलेली कृती आहे म्हणून मग भांड्यात पाणी भरलं जातं असं म्हणतो. आणि साचणे याच्यामध्ये पाणी स्वतःच कृती करते असं अभिप्रेत आहे. म्हणून जेव्हा आपल्या मुंबईत पाऊस पडतो आणि हिंदमाताला पाणीच असतं तेव्हा पाणी भरले असं सांगितलं की लोक ते चूक ठरवतात. त्याचं कारण असं, ते काही कोणी भरलेलं नसतं, पाणी स्वतःच साचलेलं असतं. अर्थभेद लक्षात घेतला म्हणजे फरक लक्षात येतो. अगदी बरोबर सर. अजून एक प्रश्न आहे. आपण म्हणतो आता मी असं म्हणतो आणि तो असं बोलला किंवा तो असं म्हणतो, तो बोलला आणि तू काय बोलतोस किंवा तू काय म्हणतोस, प्रमाण भाषेमध्ये बोलणं किंवा म्हणणं कोणतं योग्य वाटतं? म्हणणे बरोबर आहे. म्हणणे बरोबर आहे. बरोबर. हॅलो विषय यस विशाल सर, कुतूहलापोटी प्रश्न विचारतोय की ज्यावेळी आता भाषावर प्रांतरचना झाल्या राज्यांच्या, बरोबर आहे, आणि पुणेरीला आपण प्रमाण भाषा मानलं, ह्याला देखील आपण मान्यता देऊ कारण की आपलं पुणे संचलित सगळं मंडळी होती पहिली. पण आता मला एक म्हणजे तुम्ही साखरप्याकडचे आहे, मी गुहागरकडचं आहे, त्यामुळे साखरप्याला मी गेलोय. आपली जी कोकणी भाषा बरोबर आहे, तर आपल्याला फक्त 2 ठिकाणी म्हणजे 61 नियम झाले, 1472ला 4. माझा प्रश्न असा आहे कुतूहलापोटी की असा एखादा सिम्बॉल नसावा का? कारण का बघा, तुम्ही काय म्हटले, नाटकांचं जर लेखन करायचंय किंवा दोघांमधला संवाद नाव लिहून तुम्ही बोलीभाषा टाकू शकता, बरोबर आहे, तर कोणी कोणाला हसू नये आणि प्रत्येकाकडे तेवढा भावनात्मक कंट्रोल नसतो, बरोबर आहे. माणसाला मिळाला भेटला तर असं काही सिम्बॉल असावा फ्युचरमध्ये. समजा तुम्ही उद्या भाषावर होणाऱ्या नवीन नियमांमध्ये गेले तर असा एखादा सिम्बॉल असावा लिहिता की मी स्टार टाकला, हॅश टाकला, म्हणजे मी माझी बोलीभाषा लिहितोय, तुम्ही सांभाळून घ्या. त्याच्यामुळे फ्रेंडलीनेस वाढेल. नाही तर पुण्याबद्दल आता पॅटर्न बद्दल किती जोक येतात किंवा काय, प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान स्वाभिमान आहे ना, तर एखादा सिम्बॉल. विशाल म्हणणं बरोबर आहे. शासनानं आत्ता एक समिती नेमली होती पत्रकारांच्या भाषेमध्ये काही सुधारणा करावी आणि काही त्याच्या सूचना बोलवायला मला बोलवलं होतं. तेव्हा मी त्यांना काही सूचना दिल्या होत्या. भविष्यात कधी बोलवलं तर मी त्यांना ते सांगेन. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मी नेहमीच सांगत असतो की जर तुम्ही प्रमाण भाषेत लिहित असाल तर प्रमाण भाषेत सगळं लिहा. जर तुम्ही प्रमाण भाषेतला शब्द प्रमाण भाषेत लिहिताय पण तुम्हाला वाटतं की हा माझ्या बोली भाषेतला शब्द जिथं परफेक्ट आहे तर तो तुम्ही इटालिक लिहावा अशी सोय आहे. आणि तो शब्द वेगळा लिहिणार असा इटालिक नाही, इटालिक लिहावा अशी सोय आहे. तर मग खूप चिन्ह आणण्यापेक्षा इटालिक लिहिण्याचा पर्याय उत्तम आहे. जेव्हा वेगळ्या भाषेतला लिहाल, इंग्रजीमध्ये जर तुम्ही मराठी शब्द लिहिला कोणी तर तो इटालिक लिहितात, तर तो इटालिक लिहावा. आणि इटालिक लिहिला की खाली टीप लिहिता येते की या शब्दाचा अर्थ असा असा आहे, म्हणजे मग कोणाचा काही गोंधळ होणार नाही. आता राहिला प्रश्न की काही जणांचा विरोधच आहे की पुणेरी मराठी मलाच आपण का प्रमाण म्हणायचं, तर तो सगळा जातीयतेशी संबंध आहे, त्याचा सगळ्याचा वर्ण व्यवस्थेशी संबंध आहे. आणि मला असं वाटतं की ती आता बदलायची म्हटलं ना
तर अडचण निर्माण होईल. त्याच्यापेक्षा आपल्या भाषेचं वैविध्य आहे, किती भाषा आपण अचूक लिहूया आणि प्रमाण भाषा म्हणून ही भाषा वापरूया, ते अधिक सोपं आहे आपल्याला. म्हणजे आता आपले वैभव मांगले आणि मोरे म्हणून एक जण आहेत, ते उत्तम कोकणी भाषा टीव्हीवर वापरतात. हो सर. आणि ती पूर्ण वापरतात, छान वाटतंय, लोकांना आवडतं. त्यामुळे आपण आपल्या बोलीभाषा जपायलाच हव्यात, त्या तशा जपूया आणि आपण प्रमाण भाषा पण वापरूया. धन्यवाद. शेवटचे दोन या उपर ज्या कोणाला प्रश्न असतील आणि ते जर सुटले नसतील त्यांच्यासाठी सांगतो. अरुण फडके यांचा एक मराठी लेखन कोश आहे आणि यास्मिन शेख यांचा मराठी शब्दलेखन कोश आहे. तो जर तुम्ही घेऊन ठेवलात तर तुम्हाला अनेक शब्द मराठीत कसे लिहायचे ते मिळतील. या उपर काही अडचणी असतील तर मला व्हॉट्सअप करा, माझा नंबर आहे, मी यथावकाश त्याला उत्तर देईन. आता सांग सर. शेवटचे वेळेकडे बघता आपण शेवटचे दोन प्रश्न घेऊयात. एक होता चंद्रशेखर नेने सर यांचा की केलेले हे बरोबर आहे का, आणि दुसरा प्रश्न होता वैष्णव शिवणेकर यांचा. त्यांचा असा प्रश्न होता की रिसर्च वर्क आपण करतो किंवा ऑफिशियली काही वर्क करतो त्यावेळेला भाषा कशी हवी, म्हणजे अलंकारित हवी की शृंगारिक हवी की कशा प्रकारची हवी, हे दोन प्रश्न आपण शेवटचे घेऊयात. मला वाटतं अगदी काही शृंगाराचे. आणि जर तुम्ही संशोधनपर लेखन करत असाल तर तुम्हाला शृंगारिक अलंकारिक भाषेची गरज नाही. तुम्हाला गरज कुठे पडू शकते तर उपमा कामाला येऊ शकते. अर्थात मी काही खूप संशोधनपर लेखन केलेलं आहे, पण संशोधनपर लेखनामध्ये तुम्हाला उपमा अधिक जवळ जाण्यासाठी अर्थाच्या उपयोगाला येऊ शकते, पण अलंकार वापरायची गरज नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला उलट अर्थभेद होण्याची शक्यता जास्त वाटते. अलंकारिक भाषेची, ललित भाषेची तिकडे गरज नाही. तिकडे संशोधनाची म्हणून एक परिभाषा असते, तीच तुम्ही वापरणं अभिप्रेत असतं. नेणे सरांचा शब्द गेलेले जो आहे त्याचं पण गये वरून आलंय का असं आपल्याला बघायला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याचं लेखन करायला हवं. मला आत्ता डोळ्यासमोर माझ्या असं उदाहरण नाहीये की गेलेले लिहिणं बरोबर आहे का, पण आपण जरा शोध घेऊ शकतो. पण बहुधा ते गये हुयेचं भाषांतर असते, एवढं आपण लक्षात घेऊ. वाटतं आपण वेळेकडे बघता प्रश्न इथे आहेत. बेसिकली सर अगदी सोप्या भाषेत असं म्हणता नाही, तर मला ही भीती होती की आजच्या लेक्चरला किती जण आहे, कारण की मराठी म्हटलं की असं एक दडपण येतं की अरे बापरे मराठी व्याकरण किंवा मराठी शब्दलेखन, पण खरोखर ते गरजेचं होतं. आजच्याही लेक्चरला खूप उपस्थिती होती, 75च्या आसपास माणसं होती, त्याच्यामुळेच कळू शकतं की खरोखर मराठी लोकांना आवडते आणि मुळामध्ये फक्त लिहायला देखील आवडू शकते आणि आवडते. योग्य कसं लिहावं हे खरं तर सर 40 मिनिटात तर शक्य होणार नाही सांगता येणं किंवा शिकवता येणं. खूप मोठा अवधी आहे. कार्यशाळा 4 तासाची, 3.5-4 तास लागतात संपूर्ण घ्यायची. बरोबर. त्यामुळे पण तरी सुद्धा असं काही महत्वाचे बेसिक नियम आणि मुख्यपणे काही कानमंत्र, जे कानमंत्र जर का लक्षात ठेवले तर काही शब्द आपण लिहायचे कधीच चुकणार नाही, ते तुम्ही सांगितले. त्यामुळे तुमचे खरोखरच आभार. तुम्ही खरोखरच तुमचा वेळ काढून जे आता वर्कशॉपला आपल्या वेबिनारला उपस्थित राहिले आणि सगळ्यांना गाईड केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि त्याचबरोबर बाकीचे पण आहेत त्यांचेही मी धन्यवाद मानतो, त्यांचे आभार मानतो मी, कारण की त्यांनी त्यांचा वेळ काढून आणि मुख्यतः मराठी व्याकरण आणि मराठी शुद्धलेखन यासाठी त्यांनी वेळ दिला, त्याबद्दल खरोखरच धन्यवाद. सरांचा नंबर जो आहे तुम्ही चॅटबॉक्स मध्ये लिहिलेला आहे, त्याचप्रमाणे त्यांचा आपलं सर्टिफिकेट जे आहे त्या सर्टिफिकेटचं लिंक देखील मी चॅटबॉक्स मध्ये दिलेली आहे, त्यामुळे कृपया ती त्यांनी बघावी. आणि सरांची परमिशन असेल तर सरांना ते मेसेज करू शकतात, टेक्स्ट करू शकतात. आणि कोणाला पर्सनल नंबर हवा असेल तर त्यांनी मला देखील टेक्स्ट करावा, मी त्यांना नंबर देईन. धन्यवाद. मी जरा चॅटबॉक्स मध्ये प्रश्न पाहतो पुन्हा एकदा. हो धन्यवाद. धन्यवाद, खूप छान, थँक्यू.